तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुमच्या घरातली ही साधीशी 10 रुपयांची व्हॅसलीनची डबी तुमच्या चमकदार आणि निरोगी त्वचेचं सर्वात मोठं रहस्य असू शकते? होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आज आपण व्हॅसलीनबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज दूर करणार आहोत आणि आपली त्वचा एका रात्रीत कशी रिपेअर होऊ शकते हे पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याशी एका अतिशय सोप्या आणि आपल्या घराघरात सहज मिळणाऱ्या व्हॅसलीनबद्दल बोलणार आहे. तसं पाहायला गेलं तर मला वाटतं व्हॅसलीनपेक्षा जुनं दुसरं कोणतंही उत्पादन आज बाजारात नसेल. पण इतकी वर्ष आणि अनेक पिढ्या हे वापरत असूनही आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्हॅसलीनबद्दलची मूलभूत माहितीसुद्धा नाहीये. आपल्याला वाटतं की हे एक प्रकारचं मॉइश्चरायझर आहे, पण खरं सांगायचं तर हे मॉइश्चरायझर मुळीच नाहीये. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की त्वचेची पूर्ण काळजी घेऊनही आणि महागडी उत्पादने वापरूनही आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाढू लागतात, काळे डाग येतात, ओठ फुटतात आणि त्वचा अगदी पातळ आणि निर्जीव दिसू लागते. पण जर तुम्ही व्हॅसलीन योग्य घटकांसोबत मिसळून वापरलत तर ते तुमची त्वचा अगदी नव्यासारखी तजेलदार करू शकतं. मी संगीता जाधव आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 शक्तिशाली घटक सांगणार आहे जे जर तुम्ही व्हॅसलीनसोबत मिसळून लावायला सुरुवात केली तर तुमची त्वचा पुन्हा तरुण, मऊ आणि चमकदार बनेल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की कोणत्या लोकांनी व्हॅसलीन अजिबात वापरू नये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी सोप्या शब्दांत सांगू इच्छिते. बऱ्याच जणांना वाटतं की व्हॅसलीन म्हणजेच मॉइश्चरायझर, पण खरी गोष्ट ही आहे की व्हॅसलीन स्वतः त्वचेला ओलावा देत नाही. ते फक्त त्वचेवर एक पातळ थर तयार करतं. जसं आपण एखाद्या गोष्टीवर झाकण ठेवतो, अगदी तसंच हे तुमच्या त्वचेला झाकून घेतं. जर तुमच्या त्वचेच्या आत आधीपासूनच ओलावा नसेल आणि तुम्ही वरून थेट व्हॅसलीन लावलत तर तुम्ही फक्त त्वचेत उरलेला थोडाफार ओलावा कोंडून ठेवाल. याने त्वचेतला ओलावा वाढणार नाही, कारण व्हॅसलीन हे ओलावा टिकवून ठेवणारे एक साधन आहे. म्हणजेच ते स्वतः त्वचेला ओलावा देत नाही, तर आतला ओलावा बाहेर जाण्यापासून रोखतं. आणि म्हणूनच जर तुम्ही व्हॅसलीन एखाद्या ओलावा देणाऱ्या घटकासोबत मिसळलत तर त्याचा परिणाम तुम्हाला खूप जास्त चांगला मिळेल. 1. व्हॅसलीन आणि कोरफड. तर पहिला घटक जो तुम्ही व्हॅसलीनसोबत वापरू शकता तो म्हणजे कोरफड. कोरफड आणि व्हॅसलीनचं मिश्रण त्या सर्वांसाठी खूप उत्तम आहे ज्यांची त्वचा थंडीत फुटते, हात खूप कोरडे होतात, टाचांना भेगा पडतात किंवा चेहऱ्यावर इतका कोरडेपणा येतो की वारंवार क्रीम लावावी लागते. कोरफड तुमच्या त्वचेला आतपर्यंत ओलावा देते आणि व्हॅसलीन तो ओलावा त्वचेत टिकवून धरतं. यामुळे रात्रभर तुमच्या त्वचेची दुरुस्ती सुरू राहते आणि तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा परिणाम मिळतो. कसं वापरायचं? हे बनवण्यासाठी 1 चमचा कोरफडीचा गर घ्या आणि 1 चमचा व्हॅसलीन घ्या. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या हातांवर, पायांवर, कोपरावर, ओठांवर किंवा जिथे कुठे जास्त कोरडेपणा आहे तिथे लावून झोपा. मग सकाळी साध्या पायाने ते धुवून टाका. पहिल्याच रात्री तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक जाणवू लागेल. हे मिश्रण त्या गृहिणींसाठी उत्तम आहे ज्यांचे हात भांडी आणि कपडे धुतल्यामुळे वारंवार फुटतात, तसेच ज्यांचं उन्हात फिरण्याचं काम जास्त आहे किंवा वृद्ध लोक ज्यांची त्वचा खूप पातळ झाली आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. दुसरं, व्हॅसलीन आणि हळद. दुसरा घटक आहे हळद. हळद ही एक नैसर्गिक सूज आणि जळजळ कमी करणारी औषधी वनस्पती आहे. म्हणजे टॅनिंग, लालसरपणा किंवा शेविंगनंतर होणारी जळजळ या सर्व गोष्टी बऱ्या करण्यासाठी ती खूपच उत्तम आहे. कसं वापरायचं? फक्त 1 चमचा व्हॅसलीन घ्या आणि त्यात पाव चमचा चांगल्या दर्जाची हळद मिसळा. रात्री तुमच्या त्वचेवर जिथे त्रास आहे तिथे हे फक्त 30 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका. हे त्वचेला हलकासा तजेवना देतं आणि त्वचेची सूज किंवा जळजळ कमी करतं. आयुर्वेदात हळदीला नैसर्गिक उपाय मानलं जातं. हे टॅनिंग आणि लालसरपणा कमी करतं, छोट्या जखमा भरून काढतं आणि व्हॅसलीन या संरक्षणाला अधिक घट्ट करतं. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांच्यासाठी हे मिश्रण सर्वात चांगलं आहे. विचार करा, एक साधीशी वस्तू जिला आपण फक्त ओठांसाठी वापरतो ती व्हॅसलीन त्वचेच्या इतक्या साऱ्या समस्या दूर करू शकते. पण अजून सर्वात प्रभावी मिश्रण बाकी आहे जे सुरकुत्या आणि काळ्या डागांवर एकदम कमाल परिणाम दाखवतं. तिसरं, व्हॅसलीन आणि व्हिटॅमिन ई. तिसरा घटक आहे व्हिटॅमिन ई. जर तुम्हाला काळे डाग, चेहऱ्यावरील बारीक रेषा, डोळ्यांखालील काळी वर्तुळे किंवा जुन्या व्रणांचा त्रास असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. व्हिटॅमिन ई त्वचेला लवकर बरे व्हायला मदत करतं आणि व्हॅसलीन ही शक्ती त्वचेच्या आत टिकवून ठेवतं.
30पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी हे एक उत्तम रात्रीचं दुरुस्ती कवच आहे. कसं वापरायचं? फक्त 1 चमचा व्हॅसलीनमध्ये व्हिटॅमिन ईची 1 कॅप्सूल फोडून त्यातलं द्रावण मिसळा. हे मिश्रण रात्री तुमच्या काळ्या डागांवर, ओठांवर किंवा डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा. आठवड्यातून फक्त 3 ते 4 वेळा याचा वापर केल्याने तुमची त्वचा मऊ व्हायला सुरुवात होईल आणि ती तरुण दिसेल. चौथं, व्हॅसलीन आणि गुलाबजल. चौथा घटक आहे गुलाबजल. व्हॅसलीन आणि गुलाबजलाचं हे मिश्रण त्या लोकांसाठी आहे ज्यांची त्वचा निस्तेज झाली आहे किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर चमक नाहीये. गुलाबजल त्वचेला थंडावा देतं आणि व्हॅसलीन ओलावा टिकवून ठेवून चेहऱ्यावर एक छान तजेवना आणतं. कसं वापरायचं? 1 चमचा गुलाबजल आणि 1 मोठा चमचा व्हॅसलीन एकत्र करून चांगलं फेटून घ्या, जेणेकरून ते क्रीमसारखं होईल. रात्री याचा एक पातळ थर लावून हलक्या हाताने मसाज करा. काही दिवसातच तुमची त्वचा ताजी आणि एक समान दिसू लागेल. हे अतिशय सौम्य मिश्रण आहे जे रोजच्या वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि 5वं, व्हॅसलीन आणि मध. मध हे नैसर्गिकरित्या त्वचा दुरुस्त करतं. काळे डाग आणि फाटलेल्या ओठांसाठी हे अतिशय प्रभावी ठरतं. जेव्हा तुम्ही हे व्हॅसलीनसोबत मिसळून लावता तेव्हा तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनते. कसं वापरायचं? 1 चमचा मधामध्ये 1 मोठा चमचा व्हॅसलीन मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर 30 ते 45 मिनिटं लावून नंतर धुवून टाका. ओठांवर तुम्ही हवं असल्यास हे रात्रभरही लावून ठेवू शकता. यामुळे तुमचे ओठ लहान मुलांसारखे मऊ होतात. पण चेहऱ्यावर हे फक्त पाऊण तास लावणं पुरेसं आहे. महत्त्वाची सूचना: कोणी व्हॅसलीन वापरू नये. मैत्रिणींनो, एक गोष्ट तुम्ही नक्की समजून घ्या आणि ती म्हणजे प्रत्येकजण व्हॅसलीन चेहऱ्यावर वापरू शकत नाही. 1. तेलकट त्वचा ज्यांची आहे किंवा ज्यांना वारंवार मुरुमे येतात त्यांनी चेहऱ्यावर व्हॅसलीन अजिबात लावू नये. व्हॅसलीन त्वचेची छिद्र बंद करू शकतं, ज्यामुळे मुरुमांचा त्रास वाढू शकतो. 2. जर तुम्हाला त्वचेचा कोणताही संसर्ग किंवा इन्फेक्शन असेल तर व्हॅसलीन वापरू नका, कारण ते संसर्गाला आतमध्ये अडकवून ठेवू शकतं. 3. दमट हवामान. मुंबई किंवा कोकणासारख्या ज्या ठिकाणी हवेत दमटपणा जास्त आहे तिथे व्हॅसलीन आणि घाम एकत्र येऊन त्वचा चिकट होऊ शकते, ज्यामुळे समस्या वाढू शकतात. तुम्ही यापैकी कोणता उपाय सर्वात आधी करून पाहणार आहात हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.